तर मित्रांनो 2.1 सराव संचानंतर आपण काय करतो बघा की यामध्ये तयार होणारे जे काही कोण आहेत समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे होणारे कोन आणि त्यांची गुणधर्म आपल्याला बघायचे. आपल्याला माहिती आहे की छेदिकेमुळं निर्माण होणारे कोन 3 वेगवेगळ्या प्रकारचे कोन आपण बघितले. त्यातला एक जो आहे तो संगत कोन आहे, दुसरा जो आहे तो आंतर कोन आहे आणि तिसरा जे आहे ते व्युत्क्रम कोन आहे. व्युत्क्रम कोन परत दुसऱ्या 2 छोट्या छोट्या असणाऱ्या भागामध्ये काय झालेलं आहे, विभाजित झालं आहे. तो म्हणजे आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. हे लक्षात घ्या. आता आपल्याला ह्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे किंवा यामध्ये असणारे परस्पर गुणधर्म काय आहेत हे आपल्याला बघायचे. आता आपण काय केलं बघा की एक समांतर रेषा आपण त्याच्यामध्ये काढली. आता 2 असणाऱ्या समांतर रेषा, दोन्ही समांतर आपल्याला रेषा माहिती आहेत की यामध्ये आकृती क्रमांक 1 म्हणून ह्याला आपण काय म्हणलेलं बघा, आकृती ए, की यामध्ये 2 समांतर रेषा आपण त्याच्यामध्ये काढतोय आणि इथं जे आहे ते काय असणार आहे, आकृती बी. बघा 2 समांतर रेषा आहेत आणि ह्या 2 समांतर रेषेमुळं आपल्याला काय करायचं, त्याचे गुणधर्म आपल्याला बघायचे. तर यामध्ये ह्या ज्या असणाऱ्या 2 समांतर रेषा आपण काढतोय बघा, तर पट्टीच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, इथं 2 असणाऱ्या समांतर रेषा बरोबर काढलेले आणि त्याचबरोबर इथं असणारी आकृती ही पण आपण काढलेली आहे. इथं पण आपण काय केलेलं आहे, समांतर रेषा काढलेली आहे आणि त्यांना छेदणारी छेदिका हे आपण त्याच्यामध्ये काढलेली. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे बघा की समांतर असणारे रेषा आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पहिल्यांदा त्याचा असणारा भाग 1 किंवा त्याला आपण काय म्हणूया कृती क्रमांक 1 असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो, एक ऍक्टिव्हिटी. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला यामध्ये करून बघायची. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा ह्या कृतीमध्ये आपण काय केलं की 2 समांतर रेषा काढल्या आणि त्याला असणारी एक छेदिका हे आपण त्याच्यामध्ये काढली. आता ट्रेस पेपरच्या सहाय्याने, म्हणजे ट्रेस पेपर म्हणजे आपल्याला यासारखीच असणारी एक आकृती आपल्याला काढायची. ट्रेस पेपर म्हणजे काय असणार आहे की एक वहीचा कागद. आपण जसं आपल्या शाळेमध्ये आपण काय करतो की एक पातळ असणारा एक कागद तो मुख्य आकृतीवर ठेवतो, त्याच्यामध्ये ट्रेस पेपर ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय की वही, जसं कार्बन कॉपी जी असते की नाही त्याला आपण ट्रेस पेपरच म्हणतो. तर ट्रेस पेपरच्या सहाय्याने त्याची असणारी एक प्रत आपण दुसऱ्या एका कोऱ्या कागदावर काढली बघा. तर ह्यामध्ये दुसरी प्रत आपण त्याच्यामध्ये काढली. ही जी आहे आकृती ए हे मूळ मुख्य प्रत आहे आणि आकृती बी जी आहे ती काय असणार आहे, ही दुसरी असणारी प्रत आहे. मग ह्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहेत बघा. भाग 1 आणि भाग 2 असे असणारे भाग आपण त्याच्यामध्ये बघतोय. आणि हे कोन जे आहेत, आता हे आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीचे कोन आहेत. तुम्हाला गुणधर्म जर आपण बघितला तर पहिल्या कृतीमध्ये आपण काय करतोय बघा की भाग 1 व भाग 2 हे जे आहेत रेषीय जोडीतील कोन आहेत. हे लक्षात घ्या की संबंधित असणारे कोन जे आहेत हे काय असणार आहेत, रेषीय जोडीतील कोन. आता तुम्हाला गुणधर्म माहिती आहे की रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, की त्यांची कोनांच्या मापाची बेरीज हे काय असणार आहे, ही 180 अंश असणार आहे. लक्षात. मग आपण काय केलं बघा, पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे की त्याचा कोन जे आहे हा कोन आपण त्याच्यामध्ये मोजून घेतला बघा. तर भाग 1 मधला असणारा कोन हा आपल्याला बघायचा आहे की बरोबर ही रेषा आपली कुठं जाते बघा, समांतर असणारी रेषा आणि त्याच्या बरोबर आपल्याला इथून ते इथपर्यंत असणारी रेषा आपण त्याच्यामध्ये बघतोय बघा की बरोबर आपल्याला ही रेषा जी आहे ती कुठे गेली आहे, स्टार्ट इथून आहे 0 1 2 3 4 5 बरोबर आपल्याला 80 अंश होते. म्हणजे भाग 2चं असणारं माप आपण जर बघितलं म्हणून आपण ह्या पद्धतीनं काय केलेलं बघा की भाग 2चे असणारे माप जर आपण जर मोजलं तर आपल्याला हे माप 80 अंश येते.
हे लक्षात घ्या. आता यामध्ये आपण काय केलं बघा की भाग 2 आपण मोजलाय. याच पद्धतीने आपण काय करू, भाग 1 सुद्धा मोजू. बघा इकडच्या बाजूला असणारा कोण बघा, परत एकदा हेच कोण मापक आपण ठेवलेलं आहे. बरोबर इकडच्या बाजूला असणारं कोण मापक, एका बाजूला बघा भाग 2 चे माप आणि भाग 1 चे माप आपण बघतोय. तर यामध्ये हे जे असणारं माप 80 अंश आहे आणि दुसरं जे आहे ते 100 अंश आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे बघा, तर भाग 1 चे माप जे आहे हे आपण काय केलेलं आहे 80 अंश काढलं आणि भाग 2 चे जे माप आहे हे किती काढलेलं आहे आपण 100 अंश निघाले. म्हणजे आपण काय करतोय बघा, तर माप कोण भाग 1 अधिक माप कोण भाग 2 हा गुणधर्म तर आपल्याला पूर्णच माहिती आहे. किती आलेला आहे 100 अंश अधिक 80 अंश बरोबर काय आलेला आहे 180 अंश. म्हणजे ह्या दोन्हीच्या कोनांच्या मापाची बेरीज ही किती आलेली आहे 180 अंश. संपूर्ण माप जर आपण जर बघितलं तर ते किती आलेलं आहे 180 अंश. भाग 1 अधिक भाग 2 बरोबर किती आलेलं आहे 180 अंश. हे आपल्याला माहिती आहे. याच पद्धतीनं आपण काय करतो बघा, भाग 3 आणि भाग 4चं पण माप आपण काढतोय. बघा भाग 3 आणि भाग 4 ह्या दोन्हींचं असणारं माप पण आपल्याला सारखंच येणार आहे. म्हणून माप कोण बघा, तर भाग 3 अधिक माप कोण भाग 4. चारही असणारे भाग जे आहे हे सुद्धा आपल्याला 180 अंश येणार आहे. कारण का हे असणारे कोण जे आहे ते रेषीय जोडीतील कोण आहे आणि रेषीय जोडीतील कोणाचं माप हे 180 अंश असतं. आता आपण काय करायचं बघा, याच पद्धतीनं आकृती क्रमांक 1 त्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, ही जी असणारी आकृती जी आहे ही आकृती आपल्याला काय करायची बरोबर मोजायची. बघा संबंधित असणारे आकृती आणि यामध्ये आता आपण काय करतोय बघा की माप कोण एचं माप आपल्याला काढतोय. म्हणून आपण काय केलं बघा, पहिल्यांदा प्रत्येक कोणाचं माप हे आपण काढून बसलो की माप कोण ए बरोबर, त्याच बरोबर माप कोण बी बरोबर, त्याच बरोबर माप कोण सी बरोबर. प्रत्येकाचं माप आपण त्याच्यामध्ये काढतोय. त्याच बरोबर माप कोण ई, त्याच बरोबर माप कोण एफ, त्याच बरोबर माप कोण जी आणि माप कोण एच. तर प्रत्येकाचं माप हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रत्येकाचं माप आपण काय करतोय की कोन मापकाच्या सहाय्याने आपण काढतो. हे लक्षात घ्या. साधी सिंपल पद्धत आहे, सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने आपण काय करतो बघा की संबंधित असणारं माप कोण हे आपल्याला काय करायचं आहे काढतोय. तर यामध्ये बघा एचं असणारं माप बघा बरोबर आपल्याला एचं माप कुठं जाते बघायचं. बरोबर 80 अंशा दरम्यान आपल्याला आलेलं आहे. म्हणजे हे जे असणारं माप जे आहे ते बरोबर काय आलेलं आहे 80 अंशाचं. त्याचबरोबर किंवा इथं या आकृतीमध्ये समजा आपण काय केलेलं बघा, हे 85 अंश माप काढलं. याच पद्धतीनं माप कोण ईचं माप बघा, आपल्याला गुणधर्म बघतोय माप कोण ईचं माप बघा किती आहे. तर बरोबर आपल्याला माप कोण ई सुद्धा आपल्याला 85 अंशाचं. याचबरोबर माप कोण बी बघा, तर माप कोण बी 85 अंश आहे आणि माप कोण एफ सुद्धा काय असणार आहे 85 अंश आहे. इथं काय असणार आहे 105 आणि इथं काय असणार आहे 105. तर 105 अंश माप कोण ए, माप कोण ई सुद्धा 105 अंश, माप कोण बी सुद्धा काय आलेला आहे 85 अंश आणि माप कोण एफ सुद्धा काय आलेला आहे 85 अंश. बघा इथं
बरोबर आपल्याला कुठं आलेलं आहे, शून्यापासून आपण मोजत गेलो 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 गेलो, ही रेषा कुठे येते, बरोबर आपल्याला ही रेषा इथे येणार आहे, बरोबर इथं रेषा आपल्याला आलेली आहे आणि इथून ते इथपर्यंत असणारं माप डाव्या बाजूचं माप आहे, त्यामुळे आपण काय करतोय की खालची पट्टी बघतोय आणि उजव्या बाजूचं माप किंवा उजव्या बाजूचं माप असेल तर खालची पट्टी बघतोय, डाव्या बाजूचं माप असेल तर वरची पट्टी बघतोय. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, माप कोन बी आणि माप कोन एफ हे दोन्ही सुद्धा आपल्याला 85 अंश. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं बघा. त्याचबरोबर माप कोन सी बघा. आता आपल्याला बघायचं माप जे आहे ते सी. आता ही असणारी छेदिका आणि या छेदिकेमध्ये बघा बरोबर माप कोन सी आपल्याला कुठं बघतोय, तर ही रेषा आहे आपली, कुठं आलेली आहे बघा, इथं आलेली आहे. इथून ते शून्यापासून असणारं माप बघा, शून्यापासून आलेलं माप बघा कुठं आलं कुठं आलं कुठं आलं, बरोबर माप कोन सी हे किती यायला पाहिजे, रेषे जोडीतील कोण आहे 105 अंश आणि त्याच बरोबर बघा हे सोपं पडेल जरा. माप कोन रेषा बघा कुठं आली आपली, इकडून बघायचं 85 अंश किंवा 105 अंश. तर अशा पद्धतीनं हे माप सुद्धा आपल्याला 105 अंश आलं. त्याचबरोबर माप कोन डी बघा, माप कोन डी इथून सुरुवात होणार आहे, इकडून या बाजूला आलो, बरोबर आपल्याला किती आलेलं आहे, इथं खालून रेषा जर घेतली तर 85 अंश. माप कोन डी, माप कोन 105 आहे, माप कोन डी किती आलेलं आहे 85 अंश. आणि याच पद्धतीनं माप कोन एच हे सुद्धा आपल्याला ई बरोबर असल्यामुळं हे सुद्धा काय आलेलं आहे 85 अंश माप आलं. तर प्रत्येक माप आपण त्याच्यामध्ये बघितलंय. म्हणजेच यावरनं आपण काय करतोय बघा, की यावरनं आपण काय करतोय, तर माप कोन बी आणि माप कोन एफ हे सारखं आलं. म्हणजेच काय झालेलं बघा, तर यावरून आपण माप कोन ए बरोबर माप कोन ई बरोबर 105 अंश आलं, माप कोन बी बरोबर माप कोन एफ बरोबर 85 अंश आलं. त्याचबरोबर माप कोन सी बरोबर माप कोन जी बरोबर पुन्हा एकदा 105 अंश आलं आणि माप कोन एच अधिक माप कोन बी हे सुद्धा आपल्याला काय आलेलं आहे, दोन्हीचं असणारं माप हे किती आलेलं आहे 85 अंश आहे. तर हे दोन्ही माप जे आहेत ते सारखे आले. यावरून आपण काय सांगतोय बघा, तर हे सगळे कोण एकमेकाशी जुळणार आहेत, म्हणून आपण काय म्हणलेलं बघा, तर कोन ए काय आलेलं आहे एकरूप कोन ई, त्याचबरोबर कोन बी एकरूप कोन एफ, त्याचबरोबर कोन सी एकरूप कोन जी आणि कोन डी एकरूप कोन एच. तर अशा पद्धतीनं हे चारही असणारे कोन जे आहेत हे सारखे आले. म्हणजेच यावरून आपण काय सांगतोय, तर ह्या ज्या आहेत, पण यामध्ये काय केलेलं बघा, तर कोन ए कोन ई त्याचबरोबर काय असणार आहे, कोन ए आणि कोन ई त्याचबरोबर कोन बी व कोन एफ त्याचबरोबर कोन सी व कोन जी आणि कोन डी व कोन एच हे काय सगळे संगत कोन आहेत. म्हणजेच आपण काय करतोय बघा, की संबंधित असणारे कोन जे आहेत त्या संगत कोनांच्या जोड्या आहेत असं आपण सांगू शकतो. म्हणजेच आपण काय करतोय, तर यावरून आपण काय केलेलं बघा, संगत कोन परस्परांना एकरूप असतात. हा झाला पहिला गुणधर्म. आपण काय केलं इथं, संगत कोन बघा परस्परांना
किंवा संगत कोणाच्या जोड्या परस्परांना एकरूप असतात असं आपण सांगू शकतो. एकरूप म्हणजे तंतोतंत जुळणारे असणारे कोण, त्याला आपण एकरूप म्हटलं, कारण दोन्हीचे असणारी माप जे आहेत हे काय आलेले सारखे आले, हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर आता आपण काय करतो बघा, की संबंधित असणारे कोण जे आहेत संगत कोणाच्या जोडी आहेत, म्हणजेच संगत कोण परस्परांना एकरूप असतात. आता दुसरा गुणधर्म आपण बघतोय, तर ह्या गुणधर्मामध्ये आपण काय करतोय बघा, की कोन डी आणि कोन एफ, बघा एकरूप कोन एफ, कोन डी आणि कोन एफ, त्याचबरोबर व कोन सी एकरूप काय असणार आहे कोन ई. आता ह्यामध्ये कोन डी व काय असेल कोन एफ, तसेच काय म्हणलेलं आहे कोन सी व कोन ई हे काय असणार आहे आंतरयुत्क्रम कोन आहे. बघा, तर ह्यामध्ये आंतरयुत्क्रम कोन आहे. म्हणजेच दुसरा गुणधर्म आपण जर बघितला तर कोन डी व कोन एफ तसेच कोन सी व कोन ई हे जे आहे आंतरयुत्क्रम कोन काय असणार आहे परस्परांना एकरूप असतात. आंतरयुत्क्रम कोन काय असणार आहे परस्परांना एकरूप असतात. तर अशा पद्धतीनं हे असणारा दुसरा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर बाह्ययुत्क्रम कोन बघा, कोन ए व कोन जी, त्याचबरोबर कोन बी व कोन एच. यामध्ये बघा आता काय करतो आपण, की संबंधित असणारे कोण आपण कोणाचे माप काढले, तर कोन ए आणि कोन एच चं माप बघा काय असणार आहे कोन ए आणि कोन जी. बघा, तर यामध्ये माप कोन ए बरोबर माप कोन जी बरोबर काय आलेलं आहे 105 अंश. त्याचबरोबर माप कोन बी बरोबर माप कोन एच बरोबर किती आलेलं आहे 85 अंश. तर दोन्हीची असणारी माप सारखे, म्हणून काय झालेलं आहे यावरून आपण काय म्हणतोय की हे दोन्ही काय असणार आहेत बाह्य व्युत्क्रम कोन आहेत आणि बाह्य व्युत्क्रम कोन काय असणार आहेत परस्परांना एकरूप असतात. म्हणजेच आपण काय म्हणतोय बघा, तर यामध्ये कोन ए एकरूप कोन जी, त्याचबरोबर कोन बी एकरूप कोन एच, त्याचबरोबर काय असणार आहे कोन ए एकरूप कोन जी आणि कोन बी एकरूप कोन एच असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. म्हणजेच बाह्य विक्रम कोन जे आहेत ते परस्परांना एकरूप असतात. ही झाली तुमची तिसरी प्रॉपर्टी. पहिला गुणधर्म आपण बघितला की चारही कोन एकमेकाला एकरूप पाहिजे, म्हणजे ही झाला तुमचा पहिला गुणधर्म. की ह्यामध्ये आपण काय करतोय बघा, हा झाला तुमचा पहिला गुणधर्म की ज्याच्यामध्ये संगत कोन परस्परांना एकरूप असतात. त्याचबरोबर दुसरा गुणधर्म आपण काय बघितला, आंतरयुत्क्रम कोन परस्परांना एकरूप असतात. म्हणजे तिथं आपण काय केलेलं आहे बघा, की ह्यावरून आपण काय म्हणतोय आंतर व्युत्क्रम कोन परस्परांना एकरूप असतात. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय की
संबंधित असणारे गुणधर्म आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर ही झाली त्यांचा गुणधर्म क्रमांक 2. त्याचबरोबर तिसरा गुणधर्म जर बघितला तर ह्यामध्ये तिसरा गुणधर्म बघा की बाह्य व्युत्क्रम कोन जे आहे हे परस्परांना काय असणार आहे, एकरूप असतात. आता आपण काय करतोय बघा की व्युत्क्रम कोनाचा असणारा गुणधर्म बघितला म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, तो परस्पर असो, नाही तर बाह्य असो, नाही तर अंतर असो. तर काय म्हणलेलं आहे, व्युत्क्रम कोन परस्परांना एकरूप असतात. असा आपण असणारा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय केलेलं बघा, तर यामध्ये आता आपण काय करतोय की माप कोन डी अधिक माप कोन ई बघा. तर माप कोन डी आता किती आहे, 85 अंश. आणि त्याबरोबर माप कोन ई बघा काय आहे, 105 अंश. बघा तर संबंधी असणारं कोन बघा, तर ह्या दोन्हीच्या कोनाची मापाची बेरीज आपल्याला बघायची आहे. काय असणार आहे, 75 आणि 105 आहे. हे 75 अंश हे माप आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणजे हे सुद्धा तुमचं 75 आलं, हे सुद्धा तुमचं 75 आलं. त्याचबरोबर हे सुद्धा तुमचं 75 आलं, हे सुद्धा तुमचं 75 आलं, हे 75 आणि हे 75. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं बघा, 105 अधिक 75 बरोबर 180 अंश. त्याचबरोबर माप कोन सी आणि माप कोन एफ बघा. तर ह्यामध्ये माप कोन सी अधिक माप कोन एफ दोन्हीची बेरीज बघा. तर माप कोन सी आहे 105 अंश आणि दुसरं माप जे आहे ते 75 अंश. ह्या दोन्हींचं असणारं माप सुद्धा काय आलेलं आहे, 180 अंश. म्हणून यामध्ये आपण काय म्हणतो बघा, तर माप कोन डी व माप कोन ई, त्याचबरोबर माप कोन सी व माप कोन एफ हे काय आहे, आंतरकोनाच्या जोड्या आहेत. आंतरकोनाच्या जोड्या आहेत. तर यावरनं आपण काय सांगू शकतो की आंतरकोन परस्परांना पूरक असतात. म्हणजेच आंतरकोनांची बेरीज ही काय असणार आहे, 180 अंश येते. थोडक्यात आपण काय म्हणतोय की आंतरकोनांची असणारी